2026 रोजी अन्न व औषधे प्रशासन विभाग यांनी कोल्हापूरमध्ये परिते, हळदी आणि कुरुकली या ठिकाणी नव्याने नेमणूक झालेल्या तुकाराम मुंढे यांच्या सर्क्युलर प्रमाणे गुटखा व सेंटेड टोबॅको आणि सेंटेड पान मसाला या संदर्भात काढलेल्या सर्क्युलर की ज्यामध्ये अशा आरोपींना मोका अंतर्गत कारवाई करण्यात यावी असे सर्क्युलर काढल्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यातील कोल्हापूर अन्न व प्रशासन विभाग, अन्न व औषधे आणि प्रशासन विभाग यांनी 3 ठिकाणी एकाच वेळेला धाडी टाकून साधारण 3 आरोपींना जेरबंद केले। सदरचा गुन्हा हा करवीर पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आला। त्यानंतर संबंधित आरोपींना पोलीस कस्टडीसाठी न्यायालयासमोर आणल्यानंतर आम्ही युक्तिवाद केला की संबंधित सेक्शन्स आणि संबंधित मोका अंतर्गत कारवाई किंवा त्या संबंधित तत्सम कोणत्याही प्रकारचा आदेश हा इल्लीगल आहे, त्याच्यामुळे यांच्यावर कोणतीही पोलीस कस्टडी ही देण्यात येऊ नये। त्या अनुषंगाने न्यायालयाने युक्तिवाद ग्राह्य धरून त्याच दिवशी तातडीने न्यायालयाने 3ही आरोपींना न्यायालयीन कोठडीमध्ये पाठवले। त्यानंतर आम्ही तातडीने सोमवारी तिघांचेही जिल्हा व सत्र न्यायाधीश कोल्हापूर सो यांच्याकडे जामीन अर्ज दाखल केला। न्यायालयाने आमचा युक्तिवाद ग्राह्य धरून आम्हाला यामध्ये 3ही आरोपींना एकाच वेळेला जामीन अर्ज मंजूर केले। संबंधित सरकारी पक्षाकडून आमच्या विरुद्ध तुकाराम मुंढे यांनी काढलेल्या सर्क्युलरच्या बाबतीत उल्लेख देण्यात आला आणि न्यायाधीशांना असे सांगण्यात आले की संबंधित आयुक्तांनी काढलेले सर्क्युलर हे तंतोतंत आणि लीगल आहे। मात्र आज त्या गोष्टींचा कुठेही आज आम्ही ज्यावेळेला आरोपींच्या वतीने न्यायाधीशांना आम्ही विनंती केली की संबंधित सर्क्युलर हे भलेही महाराष्ट्राचे डीजी किंवा प्रत्येक जिल्ह्यांच्या एसपींना पाठवले जरी असले तरी हे न्याय विसंगत आहे आणि हाच युक्तिवाद ग्राह्य धरून संबंधित न्यायाधीश जिल्हा व सत्र न्यायाधीश कोल्हापूर यांनी 3ही आरोपींचे एकाच दिवसात जामीन अर्ज मंजूर केले। संबंधित जामीन हा अटक झाल्यापासून 7व्या दिवशी मंजूर करण्यात आला।